नमस्कार, कसे आहेत सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्तच असणार आणि आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना मस्त आणि आनंदी जाओ. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच बाप्पाचरणी प्रार्थना. तर आज आहे बुधवार आणि आज आहे संकष्टी चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर चला आजच्या ब्लॉगला चालू करूया. तर आता वाजलेले आहे सकाळचे 10:30 आणि आतापर्यंत माझी बहुतेक तरी कामं आटपलेली आहेत. ऋषा आणि गोलू गेलेले शाळेत आणि ते सुद्धा गेलेले आहेत. ऋषा आणि गोलूच्या टिफिनसाठी मी आज व्हेज ऑमलेट बनवलाय. मला आणि त्यांना सुद्धा उपवास आहे, त्याच्यामुळे मी आता खिचडी बनवली. सकाळी वडे बनवायचा विचार चाललेला पण नंतर मी कॅन्सल केला आणि खिचडीच बनवली. मग लवकर उठली तर सकाळी लवकर उठून खिचडी आणि पोरांचा टिफिन तर रेडी केलेला आहे. त्याच्यानंतर मग काय आज पाऊस तर चालूच आहे मध्ये मध्ये आणि काय बाकीची कामं तर चालूच आहेत मध्ये मध्ये. कपडे वॉशिंग मशीनला टाकले, लादी वगैरे असं पुसून घेतले व्यवस्थित. आता सकाळी मी काय काय केलं ते तुम्हाला दाखवते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा. तर चालेल, भेटूया थोड्या वेळाने. यात टाकलं आता मी बेसन आणि आता हा टाकते मी मैदा. अर्धा कप घेतलाय मी बेसन आणि 1/4 कप मैदा घेतलाय. आता आपण बनवतोय बिना अंड्याचा ऑमलेट. त्यानुसार मीठ टाकते. आणि याच्यामध्ये आता तुम्हाला जसं आपण ऑमलेट मध्ये टाकतो कांदा, टोमॅटो, मिरची, तसं याच्यामध्ये टाकायचं. याच्यात टाकते आता मी सोडा. थोडासाच टाकते सोडा, जास्त नाही घालत. तर बघा, काल रात्रीच मी ऑमलेटचं पीठ आहे, बेसन आणि मैदा, त्याच्यात मी थोडासा सोडा टाकलाय. तर हे सगळं मिक्स करून मी रात्रीच ठेवलंय. हे बघा, म्हणजे सकाळी घाई होणार नाही. आणि या भाज्या सगळ्या कट करून ठेवल्यात ज्या आपण ऑमलेटमध्ये तुम्हाला ज्या पाहिजे. मी आता शिमला मिरची घेतली, टोमॅटो, कोथिंबीर घेतलंय. मिरची नाही टाकली कारण मुलांना टिफिनला द्यायचं, त्याच्यामुळे मिरची नाही घेतली. आणि कांदा आता मी कापेन. कांदा रात्री कापून ठेवत नाही, नाहीतर मग ते वास लागतो. त्याच्यामुळे फक्त भाज्या कट करून आता डब्यामध्ये ठेवून देईन मी सगळं पॅक करून. त्यांना पण टिफिन द्यायचं आहे, त्याच्यामुळं मी साबुतांदूळ भिजत घातलेत आणि बटाटे पण उकडून ठेवलेत मी, कारण सकाळी मग घाई होते. त्याच्यामुळे मग आता हे सगळं करून ठेवलंय मी. सकाळी फक्त मला फोडणी द्यायची, आता खिचडीला फोडणी द्यायची आणि यांना पण असं ऑमलेट करून द्यायचं आहे टिफिनला. तर बघा, असं मी प्रिपरेशन नेहमी करून ठेवत असते आणि मला हे खूप फायद्याचं वाटतं. आणि याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपला टाईम पण वाचतो. कारण दुसऱ्या दिवशी कसं होतं, जेव्हा आपण जी वस्तू करायला जातो, जे आपण करायचं असतं ते करायला जातो, तेव्हा आपल्याला विचार करायला लागत नाही. त्याच्यामुळे पटकन जे आपण आधीच विचार केलेला असतो काय करायचं ते, त्याच्यामुळे ते पटकन होऊन जातं. किचनमधली कामं आपली पटकन आवरतात आणि सगळी कामंसुद्धा पटापट आवरायला मदत होते. तर बघा, आता हे पिठात मी कांदा टाकलाय, त्याच्यानंतर व्हिनेगर टाकलाय थोडासा, कारण आपण सोडा टाकला होता. तर सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडासा मी व्हिनेगर टाकलाय. आणि नंतर मग सगळ्या ज्या भाज्या कट केलेल्या होत्या त्या टाकल्यात आणि मग पाणी घालून मस्त असं पातळ बॅटर केलं आहे. तर एकदम पातळ करायचं आहे, एकदम असं पळीने असं एकदम असं पाण्यासारखं होईल असं एवढं पातळ करायचं आहे. तर सकाळी मला एवढं काही समजलं नाही, तर त्रिशाचे ऑमलेट थोडे जाडच झाले. नंतर मी गोलूला जे बनवले ते एकदम पॅनभर झाले, कारण ते एकदम सरकतमध्ये तुम्ही बघताय आता पूर्ण पॅनभर होत नाही, म्हणजे थोडं जाडच राहिले ते पीठ. नंतर गोलू जे गेले ते व्यवस्थित असे पूर्ण पॅनभर गोलच्या गोल झालेत. तुम्ही बघाल नंतर टिफिन भरताना त्याचे कसे झालेत ते. तर मस्त असे व्हेज ऑमलेट रेडी झालेले आहेत आणि याची टेस्टसुद्धा थोडी ऑमलेटसारखीच येते. तर असं आपण देऊ शकतो. ऑमलेट तर देऊ शकत नाही आपण टिफिनला, त्याच्यामुळे हे व्हेज ऑमलेट देऊ शकतो. आणि याच्यामध्ये तुम्ही कुठच्याही भाज्या घालू शकता, त्याच्यामुळे मुलं भाज्या खात नाही, हे असं काहीतरी करून दिलं ना तर भाज्यासुद्धा जातील पोटात आणि छान असा प्रोटीनयुक्त नाश्ता आहे हा. थोडासा मैदा वापरला मी, पण ठीक आहे. चला, बेसन तर आहे त्याच्यामध्ये. तर असे ऑमलेट तर रेडी करून झालेत. त्याच्यानंतर मग मी इथे खिचडी बनवायला घेतली. त्रिशा गेली आहे सकाळी 6:30 वाजता तिची बस येते, तर ती गेली. त्याच्यानंतर मग त्यांचा टिफिन रेडी करायला घेतला. त्यांनासुद्धा 7:30ला जायचं असतं, तर इथे मी खिचडी बनवायला घेतली.
तर 4-5 मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर घेतली आणि त्याच्यात थोडं जिरं घातलं आहे आणि मग थोडंसं असं जाडसंच वाटून घेतलं मी खिचडीसाठी. आता बटाटे घेतलेत आणि कढीपत्ता काढून ठेवला आहे. तर बटाटा आता मी कापून घेते व्यवस्थित असं चौकोनी चौकोनी. तर आता खिचडीला फोडणी देते मी. बटाटे तर कापून झालेत, आता खिचडीला फोडणी देते. तर थोडं तेल घातले आणि घी घातले त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर घालते कढीपत्ता. त्याच्यानंतर जे आपण जिरं मिरची आणि कोथिंबीरचं वाटण केलं होतं ते घालते. त्याच्यानंतर बटाटा घातला आहे उकडलेला आणि तो थोडासा परतून घेते. आणि त्याच्यानंतर मग साबुदाणा तांदूळ घालते त्याच्यामध्ये. भिजवलेले साबुदाणा तांदूळ होते ना ते घातलेत मी. आणि आता ते व्यवस्थित असे परतून घेते. त्याच्यामध्ये मीठ, चवीनुसार मीठ घातलं आहे. साखर घालते थोडीशी. मला थोडी गोड खिचडी आवडते त्यामुळे मी साखर घालते त्याच्यामध्ये. तर आता हे सगळं परतून घेऊन एक वाफ काढते आणि मस्त अशी खिचडी रेडी झाली. आज तर शेंगदाणे नव्हते माझ्याकडे त्याच्यामुळे शेंगदाणे घातले नाही. आणि मध्येच आता लाईट गेले सकाळी आणि सकाळी कसं उजेडही नसतं जास्त किचनमध्ये, त्याच्यामुळे खूपच अंधार होतो इथे. त्याच्यामुळे कामं पण सगळी इकडचे तिकडे होतात. तर आता मी घेतलेत पापड्या तळायला, वेफर्स तळायला घेतल्यात. तर आता तेल घातले आणि त्यांना वेफर्स तळून देते. आणि बटाट्याच्या वेफर्स आणि साबुदाणा तांदळाच्या पापड्या होत्या तर त्या त्यांना तळून दिल्यात मी. तर त्यांनी ते चहासोबतसुद्धा खाल्ल्या त्या आणि नंतर मग टिफिनलासुद्धा त्यांना दिले. घ्या टिफिन घ्या. बाय. तर आता गोलूचा टिफिन पॅक करते. तर त्याला सॉस दिले त्याच्यासोबत ऑमलेटसोबत खायला आणि ऑमलेट भरते. तर गोलूला केलेले ऑमलेट बघा पूर्ण गोलच्या गोल झालेले आहेत, कारण थोडं मी अजून पातळ केलं पाणी टाकून, तर मग व्यवस्थित झाले ते. आणि याच्यात जर हळद आणि मसाला टाकला नसता ना तर सेम ऑमलेटसारखे दिसतात. ओळखायला पण येत नाही की हा बेसनचा ऑमलेट आहे म्हणून, बेसन आणि मैद्याचा ऑमलेट आहे म्हणून. त्याच्यात मी हळद आणि मसाला टाकले म्हणून ते येल्लो दिसत आहेत थोडेफार. तर आता गोलूचा टिफिनसुद्धा पॅक करून झाला आहे. आणि इकडे मासे बघा बेडवरून उठून इकडे सोफ्यावर आलेत आता झोपायला. आता यांना उठेपर्यंत हैराण. बोलू स्कूल आहे, उठ. बोला स्कूलला नाही जायचं का गोलू? ऐ छोट्या गोल्या. आता याला उठवते मी. चला नंतर भेटते मग.
शूज घाल जा आधी, मग देते बॅग तुला. बाय. तर आत्ता वाजले संध्याकाळचे 7:30 आणि आज आहे माझ्या छोट्या दिरांचा बड्डे. तर आता तिकडेच चालली आहे आणि ॲक्च्युली आता 4 वाजल्यापासून तिथेच होती. थोडीफार मदत केली, जेवण घालायचं होतं त्याच्यामुळे थोडीफार मदत. परत वरती आली, फ्रेश झाली आणि आता परत खाली चालली आहे. तर आता बड्डेला चालली आहे मी आणि आता बड्डे झाल्यानंतर मग आता डायरेक्ट वरती येईल. तर चला, आता खाली आली आहे आणि आता सगळे बसले तिथं आणि आता जेवण पण रेडी झालंय. तर आता इथे आहे वाटाण्याची भाजी, ती आता आठवत ठेवली आहे आणि इकडे आहे बिर्याणी. नाही सुकली अजून, बघ पाणी येते का त्याच्यात. पीठ तो त्याच्यात ते डब्याच्या पाठीमागं डब्बा आहे सिलेंडरच्या. इकडे आहे मस्त अशी व्हेज बिर्याणी आणि वाटाण्याची भाजी तर इथे आहे आणि व्हेज बिर्याणी सुद्धा इथेच केली 3 किलोची. तर आणि पनीर चिल्ली त्यांनी बाहेर मागवले आणि सॅलड पण कापून ठेवलं आहे. आता जेवण तर रेडी झालेलं आहे. आता बघू केक कापतील त्याच्यानंतर मग सांगतो. सर मी त्यांना सांगितलं असतं की मी प्रतिमा त्यांना अलिबागला बघितलं आणि नंतर मग ते आपल्याला सापडल्या नसत्या तर पूर्णाजींना त्याचा किती त्रास झाला असेल. एक मिनिट त्या जर आपल्याला नाही सापडल्या तर आपण अलिबागला जाणार त्यांना शोधायला. तसंच तर करायला हवं सर. ऐका ना, तर पूर्णाजीच नाही तसं काही करू नका. म्हणजे हाताला वाटून बघत राहायचं. तुम्ही ज्या बाईबद्दल बोलताय ती माहिती मिळेल. हॅपी बर्थडे टू यू. जा बरोबर, केक बरोबर. मी तर साहेबांच्या पोलीस कधीच जात नाही आणि तसं पण मी सुट्टीवर होती, कालच परत आले. इन्स्पेक्टर साहेब, हे दोघं नक्की बाहेरच्या व्यक्तीने केलंय. आमची काहीच हरकत नाही. हो ना काका? आम्ही सगळीकडे बघितलं पण फोटो कुठेच नाहीये. शेवटी फोटो सापडला, हो ना? सायली ऍक्च्युली नीट साफ करण्यासाठी फोटो रूम मध्ये घेऊन आली होती. कोणाला न विचारता, परमिशन न घेता फोटो. जेवायला बसले, आता जेवायला या जेवायला. कोण आहे तुम्ही? मला मी काय मुद्दाम तुला धरकायला येते का? तुमचे जे काही गैरसमज आहेत ना माझ्याबद्दलचे ते तुमच्यापाशी. जेवलास तू? मी इथे सारखी स्वतः काय खाल्लास? लिची आणि पापड. जेवायला बिर्याणी खाल्लीस ना आणि पापड खाल्लास. अजून तर आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.